नमस्कार, कसे आहात मित्रांनो? मी आशा करतो आपण सर्वजण नेहमीप्रमाणे सुखी असाल, समाधानी असाल. मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे स्वागत आहे, अभिनंदन आहे. तर मित्रांनो, मी आता गुजरातमधील सोमनाथला आलेलो आहे आणि मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देवभूमी सोमनाथबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, सोमनाथ हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं सोमनाथ मंदिर या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी भला मोठा 4-5 किलोमीटरचा समुद्रकिनारासुद्धा या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी भरपूर मंदिरं या ठिकाणी आज घडीला आहे. या ठिकाणी देवी देवतांचे भरपूर मंदिरं आपल्याला इथं सोमनाथमध्ये आल्यावर पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, जवळपास हे मंदिरं फक्त 2 किलोमीटरच्या आतमध्ये जे सगळे मंदिरं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे सगळे मंदिरं अगदी थोडक्यामध्ये एका मिनिटामध्ये एका जाग्यावरूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण आता सोमनाथच्या बीचवरती आहो, सोमनाथमधील बीचवरती आहो आणि तुम्ही समोर बघू शकता इकडं समुद्र वगैरे, चौपाटी वगैरे आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला इथं समोर मंदिरं वगैरे सुद्धा पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, समोर एक मंदिर दिसू लागलं तुम्हाला अंदोगंदोग, ते सोमनाथ मंदिर आहे मित्रांनो. आणि चौपाटीला लागूनच ते बनलेलं आहे. आणि इकडं पण बघू शकता, इकडं समोर एक पिवळा ध्वज असलेलं एक मंदिर दिसतं मित्रांनो, ते श्रीराम मंदिर आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडे एक दूरवर एक मंदिर दिसतं मित्रांनो, ते पांडव लेण्यात या ठिकाणी आहे. आणि गीता मंदिर वगैरे ते सगळे मंदिरं तिथं आहे. आणि इकडंच समोर बघा, हे त्रिवेणी संगम आहे. इकडं समोरच या ठिकाणीच बघा, त्रिवेणी संगम म्हणजेच सरस्वती, कपिला आणि हिरण नदीचा संगम या ठिकाणी झालेला आहे. आणि इकडंच बघू शकता तुम्ही, समुद्राच्या काठावर समोर एक छोटा डोंगर, छोटं बेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर मित्रांनो, असा हा गुजरातमधील सोमनाथचा समुद्रकिनारा बीच आहे.